नालासोपारा पुलिस ने लोगों के गुम हुए मोबाइल फोन वापस लौटाए तो फोन मालिकों की खुशी का ठिकाना नहीं रहा। फोन वापस मिलने पर लोगों के चेहरे पर मुस्कान लौटाए गए 56 मोबाइल फोन की कीमत 10,71,799 रूपये बताई गई, जिसमें अलग अलग कंपनी के मोबाइल शामिल हैं। डीसीपी जयंत बजबली ने बताया कि नालासोपारा पुलिस थाने की वरिष्ठ पुलिस निरीक्षक विजय सिंह बादल के निर्देशन में कार्य कर रही डिटेक्शन टीम ने नालासोपारा पुलिस थाने अंतर्गत आमजन के गुम हुए मोबाइल फोन को सर्विलांस पर डालकर उनकी खोजबीन करने में सफलता हासिल की और बुधवार को पुलिस थाने में दर्ज कराई गई रिपोर्ट के आधार पर फरियादियों को एकत्रित कर मोबाइल वापस किए। डीसीपी ने बताया कि क्षेत्र के अलग अलग स्थानों पर शॉपिंग या अन्य कामकाज के दौरान मोबाइल गुम होने की शिकायतें लगातार मिल रही थीं। इसे लेकर डिटेक्शन टीम के सहायक पुलिस निरीक्षक राजेंद्र चंदनकर और उनकी टीम ने कड़ी मशक्कत के बाद चोरी व गुम हुए 56 मोबाइल फोन बरामद किए। इन सभी एंड्रॉयड और iOS फोन को उनके असल मालिकों को वापस कर दिया गया। नाही, सगळे एकत्रित मी करून घेतो। आज नालासोपारा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये दोन डिटेक्शनच्या संदर्भात प्रेस आयोजित केलेली आहे। त्याच्यामध्ये नालासोपारा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये गेल्या काही 2-3 महिन्यामध्ये मोबाईल मिसिंग जे झालेले होते किंवा गहाळ झालेले असतात, चोरीला गेलेले असतात, त्याचं कंटिन्यू ट्रॅकिंग केल्यानंतर नालासोपारा पोलीस स्टेशनचे इंचार्ज पीआय बागल, त्याचबरोबर त्यांची डीपीची टीम चंदनकर, योगेश मोरे आणि त्याचं काम बघणारे नाटोलकर आणि या टीमने चांगलं परिश्रम घेऊन जवळपास 56 मोबाईल जे काही मिसिंग आणि चोरीले गेले होते ते रिकव्हर केले आहेत आणि आज ते 56 मोबाईल जवळपास 10,71,000 किमतीचे मोबाईल आज जे काही फिर्यादी होते त्यांना परत करण्याचाही कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता आणि या ठिकाणी जे काही तक्रारदार उपस्थित होते त्यांना पोलीस अधिकाऱ्यांच्या हस्ते त्यांना आज परत मुद्देमाल करण्यात आलेला आहे। दुसरी एक गुन्हा असा घडलेला होता दिनांक 23/12/23 रोजी, म्हणजे डिसेंबर महिन्यातला हा गुन्हा आहे, ज्याच्यामध्ये फिर्यादीने अशी तक्रार दिली होती की त्यांचा दुकानामध्ये नालासोपारा वेस्टलाच दुकानामधील जे काही सोने हिरं असं काही ज्वेलर शॉप होतं ते तोडून जवळपास 56,65,000 किमतीचा मुद्देमाल चोरून नेलेला होता। जवळपास 1200 ग्राम सोनं होतं आणि त्याच्या अनुषंगानं नालासोपारा पोलीस स्टेशनला 573/23 घरफोडीचा गुन्हा दाखल आहे। या गुन्ह्याच्या तपासामध्ये सिनियर पीआय बागल, त्याचबरोबर त्यांची टीम पीआय चंदनकर, योगेश मोरे, पीएसआय शेख आणि पूर्ण डिटेक्शन ब्रँचची टीम यांनी सीसीटीव्ही आणि याचा पूर्ण पडताळणी करून आरोपी आयडेंटिफाय केला आणि आरोपी आयडेंटिफाय केल्यानंतर असं लक्षात आलं की हा रेकॉर्डवरचा आरोपी आहे। त्याच्यावरती जवळपास ठाणे, मुंबई, मीरा भाईंदर या परिसरामध्ये 50 गुन्हे दाखल आहेत आणि हा आरोपी आयडेंटिफाय केल्यानंतर आपण आणायला गेल्यानंतर तत्पूर्वीच याचा वकिलाने आयडेंटिफाय झाल्यानंतर हायकोर्टामध्ये अँटिसिपेटरी बेल मिळवून घेतलेला होता। त्याच्यानंतर तो वडोदरा इथं चोरी करताना त्याला गुजरातच्या पोलिसांनी पकडलेलं होतं। तिथून त्याला इंट्रोगेशनला आणत असताना तो ठाणे इथून पळून गेलेला होता। त्यानंतर कल्याण पोलीस स्टेशनने त्यांना पकडल्यानंतर आपला जो काही हा गुन्हेगार आहे आमच्या गुन्ह्यातील राम गुप्ता, तर त्याचा आपण बेल हायकोर्टातनं रद्द करून त्याला ताबा घेतलेला आहे आणि त्याच्याकडून जवळपास 496 ग्राम वजनाचे सोने जवळपास 25 लाख किमतीचे हस्तगत केलेले आहेत। या गुन्ह्यामध्ये इतरही आरोपी निष्पन्न झालेले आहेत। त्याच्यामध्ये इतर जे काही 2 आरोपी त्याचे साथीदार आहेत ते अजून फरार आहेत। त्याच्याकडून आपली जी काही उर्वरित रिकव्हरी आहे, उर्वरित मुद्देमाल मिळवणं बाकी आहे। अशा प्रकारे एक महत्वाचा आणि मोठा जो काही चोरी झालेली होती ती निष्पन्न करण्यामध्ये नालासोपारा पोलिसांना यश आलेलं आहे। तसा गुन्हेगार आहे, 50 त्याच्यावर घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत। आपल्याला एक्झॅक्ट आता त्याचा फिगर आपण काढलेला नाही, एरियात किती आहेत। हिंदी सर। देखते रहिए हमारे साथ नवयुग शक्ति न्यूज और ऐसे ही लेटेस्ट खबरों के लिए सब्सक्राइब करें चैनल को और फॉलो करें हमारे फेसबुक पेज को।